सामः निर्वाणम भेषजम भिषक संन्यासकृत 576 सामः वेदानां सामवेदोऽस्मि इति भगवद्वचनात सामवेदः सामः म्हणजे सर्व वेदांमध्ये ज्ञानामध्ये सामवेद मी आहे असं गीतेमध्ये परमेश्वर सांगतात. म्हणजेच ते साम म्हणजे सामवेदांचा जो स्वामी आहे किंवा सामवेद रूप जो आहे तो सामः. ओम सामने नमः. 577 निर्वाणः सर्व दुःख म्हणजे सर्व दुःखांचा शोकाचा उपशम म्हणजे संपवून किंवा त्याला विराम देऊन लक्षणम देणारा हे ज्याचं वैशिष्ट्य आहे परमानंद रूप सर्वोच्च आनंद रूप जो आहे तो निर्वाणम. हा सदैव मुक्त सर्वदा मुक्त आनंद स्वरूप आहे. त्याच्यामध्ये अपूर्णता नाही त्यामुळे त्याला दुःखही नाही. ब्रह्मरूप परमानंद स्वरूप जो तो निर्वाणः. ओम निर्वाणाय नमः. 578 भेषजम संसार रोगस्य म्हणजे सांसारिक अस्तित्वरूपी जे रोग आहेत किंवा जन्म मृत्यू हे जे रोग आहेत त्याच्यावरचं औषधम भेषजम त्याच्यावरचं औषध म्हणजेच भेषजम. असा हा औषधरूप चिकित्सा करणारा संसाररूप परिवर्तन उत्पत्ती वगैरे दुःखांचा उत्तम उपाय तो भेषजम. ओम भेषजाय नमः. 579 भिषक संसार रोग निर्मोक्षकारिणी म्हणजे संसाररूपी रोगातून सुटका करणारा मुक्तता देणारा मोक्ष देणारा पराम विद्याम सर्वोच्च ज्ञान देणारा उपदेश करून गीतासु गीतेमध्ये इति भिषक असा तऱ्हेचा हा सर्वोत्तम वैद्य किंवा डॉक्टर आहे. म्हणजे गीतेमध्ये संसार सागरातून कसं मुक्त व्हायचं याचं सर्वोच्च ज्ञान उपदेश करणारा तो भिषक वैद्य किंवा चिकित्सक. भिषक्तम त्वाम भिषजः म्हणजे जो भवरोगातून मुक्त करतो तो भिषक चिकित्सक. समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरीच्या रूपात हातात कलश घेऊन हा उत्पन्न झाला म्हणून सुद्धा त्याला भिषक असं म्हणतात. भारतीय वैद्यकशास्त्रात चिकित्सा विज्ञानात याला अधिष्ठाता देवता असं मानलं जातं. असा हा धन्वंतरी वैद्य चिकित्सक जो आहे तो भिषक. ओम भिषजे नमः. 580 संन्यासकृत मोक्षार्थम म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी चतुर्थमाश्रमम म्हणजे चौथा आश्रम जो संन्यासाश्रम कृतवान ह्यांनी संस्थापित केला तो संन्यासकृत. 4 आश्रम आहेत ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हा ज्यांनी संस्थापित केला तो संन्यासकृत. संन्यास करणारा किंवा पूर्ण त्यागाच्या मार्गावर चालणाऱ्यांना संन्यासाठी आवश्यक योग्यता प्रदान करणारा संन्यासाश्रमाचा प्रवर्तक. सम्यक आणि न्यास म्हणजे योग्य व्यवस्था करणारा मोक्षाकरता आवश्यक अशी योग्य व्यवस्था करणारा तो संन्यासकृत. ओम संन्यासकृते नमः.